नमस्कार, मी वैभवी विनोद पालवी। मी लर्निंग स्पेस फाउंडेशनमध्ये ॲज अ फॅसिलिटेटर म्हणून कार्यरत आहे। आजचे शिक्षण हे विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करण्यावर भर देते। आपल्याला माहीतच आहे की विद्यार्थ्यांची एज्युकेशनल स्किल्स म्हणजेच लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग ही आपण डेव्हलप करतच असतो, पण याच सोबत विद्यार्थ्यांची सोशल स्किल्स आणि त्याचसोबत लाईफ स्किल डेव्हलप करणे यासाठी सुद्धा शिक्षक या नात्याने आपण प्रयत्नशील असणं गरजेचं आहे। या सगळ्यांचा विचार लक्षात घेऊन आम्ही आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये काही बाबींचा समावेश केला आहे। त्यामध्ये लर्नर सेंट्रिक, त्याचसोबत एक्सपिरियन्शियल लर्निंग, लर्निंग बाय डुईंग आणि अर्थातच एन्जॉईंग वे ऑफ लर्निंग आणि त्याचसोबत नेचर बेस्ड लर्निंग या बाबींचा आम्ही समावेश केला आहे। आता या सर्व बाबींचा वापर करून मी उच्च प्राथमिक वर्गामध्ये एक टॉपिक कसा घेतला हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। माझ्या टॉपिकचं नाव आहे जलसंधारण आणि हा टॉपिक मी इयत्ता 6वी या वर्गासाठी घेतलेला आहे। हा टॉपिक घेत असताना मी विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण आनंददायी कसं होईल आणि त्यांना त्या शिक्षणामध्ये जास्तीत जास्त अनुभव कसा देता येईल यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि ही सगळी प्रक्रिया मी विद्यार्थी केंद्री बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सुरुवातीला टॉपिक इंट्रोडक्शनसाठी मी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले, जे त्यांनी त्यांच्या निरीक्षणातून त्याची उत्तरं दिली। त्याचसोबत मी त्यामध्येच गणिताचा एक भागाकार टॉपिक त्यामध्ये ॲड केला की ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी एका दिवसाला एका व्यक्तीला किती लिटर पाणी लागतं साधारणपणे हे काढून दाखवलं। त्यानंतर हळूच मी त्यांना भूगोलाशी संदर्भात काही प्रश्न विचारले की आपल्या पृथ्वीवर खूप साऱ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, पण तरीसुद्धा पिण्यायोग्य पाणी खूप कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि म्हणूनच या विषयानंतर मी हिस्ट्रीमधील काही सांगितलं की जरी पाणी खूप कमी प्रमाणात असेल तरी आपण पावसाच्या पाण्याची साठवणूक करून, जसे की किल्ल्यांवर, गावांमध्ये विहिरी, तलाव याद्वारे पावसाची पाणी कसं साठवलं जातं हे पाहिलं। त्यानंतर नागरिकशास्त्रामध्ये की आपण ॲज अ नागरिक म्हणून पाण्याचा अपव्यय कसा टाळावा, त्याचसोबत पाण्याची बचत कशी करावी, पाण्याचा रियूज कसा करावा या संदर्भात उपक्रम पाहिले। त्यामध्ये फील्ड व्हिजिट पाहिली की ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी मानवनिर्मित म्हणजे आपल्याच गावातील माणसांनी श्रमदानातून तयार केलेल्या बंधाऱ्याला व्हिजिट दिली। त्याचसोबत एका शेतावर व्हिजिट दिली की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कळलं की कमीत कमी पाण्याचा वापर करून शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येतील आणि त्याचसोबत शासनाच्या वेगवेगळ्या निधींमधून कृत्रिम तळे किंवा शेततळे किंवा विहिरी हे कसे तयार करता येतील आणि त्याचसोबत जर कुठे सांडपाणी असेल तर त्या सांडपाण्याचं जे दूषित पाणी आहे ती दूषितता वेगळी करून त्या पाण्याला स्वच्छ पाणी कसं करता येईल यासाठी शोषखड्डा कसा तयार करावा किंवा करता येतो हे पाहिलं। या सगळ्या विषयामध्ये आपण पाहिलं की विद्यार्थ्यांनी स्वतः कृती केली आणि थेट अनुभव घेऊन या टॉपिकला शिकण्यात त्यांनी खूप आनंद घेतला आणि हाच आपला उद्देश आहे की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना ते आनंददायी असावं, कृतीयुक्त असावं आणि मुख्य म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात अनुभव घेणारं असावं।